16 वर्षापासून विविध लोकसंघटनांनी किंवा सावंतवाडी किंवा तळ कोकणातल्या लोकांनी मँगलोर सुपरफास्ट या गाडीसाठी खूप प्रयत्न चाललेले आणि आता 16 वर्षानंतर 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आज खूप मोठं यश असं तळ कोकणवासियांच्या वाटेला आलंय. सुपरफास्ट मँगलोर एक्सप्रेस आज सावंतवाडीवर थांबवण्यात आली आणि ह्यासाठी आम्ही आपल्या कोकण रेल्वेचे एमडी, रेल्वे बोर्ड आणि सर्व लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानतो. गेले 5-6 वर्ष एक कुठची डेली गाडी आज सावंतवाडी टर्मिनसवर थांबत नव्हती आणि या अथक मेहनतीनंतर शेवटी एक मोठं असं यश सावंतवाडीकरांच्या वाटेला आलंय. त्यामुळे सगळं लोकप्रतिनिधींचे आभार, रेल्वे बोर्डाचे आभार, कोकण रेल्वेचे आभार, मुख्यमंत्र्यांचे आभार, रेल्वे मंत्र्यांचे आभार, शिल्पाताईंचे आभार, आमच्या पालकमंत्री साहेबांचे आभार, खासदार साहेबांचे आभार, आमदार साहेबांचे आभार. तसंच आता जशी या सुविधा सावंतवाडी टर्मिनसवर चालू झाल्या तर या कोकण रेल्वेच्या शिल्पकारांचं नाव या टर्मिनसला लागलंय. लोकनेते मधु दंडवते टर्मिनस असं या टर्मिनसचं नामांतर झालंय. त्यामुळे तसं टर्मिनस, त्या नावाला शोभेल असं टर्मिनस लवकरात लवकर व्हावं यासाठी मी लोकप्रतिनिधींना एक साकडं घालतो. त्यांच्याकडे अशी मागणी करतो, कोकण रेल्वेकडेही अशी मागणी करतो आणि कोकणवासियांना हक्काचं टर्मिनस या सगळ्यांनी द्यावं अशी मी ईश्वराकडे प्रार्थना.